संजय लीला बन्साली यांचा बाजीराव मस्तानी हा सिनेमा कोर्टबाजीमध्ये अडकण्याची शक्यता आहे। बाजीराव मस्तानीमध्ये इतिहास चुकीचा दाखवल्याचा आरोप करत पुण्याच्या कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली। हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे। मस्तानी आणि काशीबाई आयुष्यात फक्त एकदाच भेटल्या होत्या। काशीबाई आणि मस्तानी यांनी कधीही एकत्र नृत्य केलं नव्हतं। त्या काळी मराठा स्त्रिया या पडद्यामागे राहत होत्या। शिवाय काशीबाईंना दमा होता आणि त्या एका पायानं अधू होत्या, त्यामुळे असं घडणंच शक्य नव्हतं असा दावा याचिकाकर्त्यांनी केलाय। हेमंत पाटील आणि त्यांचे वकील वाजिद खान आपल्या सोबत आहेत, ज्यांनी ही याचिका दाखल केली आहे। काय नेमका तुमचा प्रमुख आक्षेप आहे? गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटावर चर्चा होतीये। बाजीराव मस्तानी जे आहे आणि काशीबाई या दोघी भेटलेच नव्हतं असा आक्षेप आहे। तोच आक्षेप घेऊन तुम्ही कोर्टात गेला आहात का? हो, तोच आक्षेप म्हणजे असं आहे की बाजीराव मस्तानी हा चित्रपट आहे, तो चित्रपट 15 डिसेंबर ह्या रोजी प्रदर्शित होणार आहे। आणि ते जे त्या बाजीराव मस्तानीमध्ये जो नृत्य केलेलं आहे, जे गाणं दाखवलं आहे, पिंगा हे जे गाणं दाखवलेलं आहे, त्या गाण्यामध्ये काशीबाई आणि मस्तानी ह्या एकत्र आले, एकत्र डान्स करतायत। असं इतिहासामध्ये ते कधीही एकत्र नव्हते आले, कधी इतिहासामध्ये डान्स केला नव्हता। एकदाच त्या एकत्र आल्या होत्या, काय त्यांना कारण होतं त्यामुळे एकत्र आल्या होत्या, त्याच्यानंतर कधीही आलेलं नाही। त्यामुळे हा इतिहास, खोटा इतिहास हा या पिक्चरच्या माध्यमातून जनतेसमोर प्रदर्शित होत आहे। आमचा सगळ्यात महत्त्वाचं ऑब्जेक्शन म्हणजे असं आहे की काशीबाई या बाजीराव पेशव्या यांच्या माननीय वाईफ होत्या। त्या मराठा समाजाचे त्यावेळेस ते अस्तित्व होतं त्यांचं, आणि ते कधीही पडद्याच्या बाहेर आलेल्या नाही आहेत। आणि विशेष म्हणजे त्यांना दम्याचा आजार होता, पायाने अपंग होत्या। ते डान्स करणं दूर, पण त्यांना चालताना सुद्धा अक्षरशः लंगडत चालावं लागत होतं। त्यानंतर मस्तानीने त्यांची फक्त एकदाच भेट झालेली आहे। त्यांचे जे वारसदार आहेत स्वतः या गोष्ट मान्य करतात, त्यांनी स्वतः ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। पिंगा हे गाणं सुरुवातीपासूनच वादात राहिलेलं होतं। पहिल्यापासून या गाण्यावर आक्षेप घेतलेले होते। गाणं ज्यावेळेस रिलीज झालं यूट्यूबवर तेव्हापासून, आणि आता हा सगळा वाद कोर्टाच्या पायरीपर्यंत पोहोचलेला आहे। आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल पुढे हा नेमका वाद कसा जातो आणि कोर्ट यावर निर्णय नेमकं काय घेतं। ब्युरो जर्नलिस्ट निलेश अमोल कविटकर, जय महाराष्ट्र, पुणे।